नमस्ते, आप सभी का स्वागत है सानू का यूट्यूब चैनल में। आज बहुत बड़ा दिन है, गणपति मंदिर में महापूजा है। आज श्री राम भगवान आ रहे तो वो खुशी में बहुत अच्छे से पूजा कर रहे हैं, तो वो देखने के लिए जा रहे हो, तो आप लोग भी आइए मेरे Yeah.
दोस्तों बहुत साल इंतजार करने के बाद राम भगवान आए हैं हमारे घर में। तो ऐसा मेरे हम लोग के लिए बहुत बड़ा दिवाली लग रहा है। तो हर घर में दिया जल रहा है और सब खीर बना रहे हैं। तो मैं भी भगवान के लिए, राम भगवान के लिए खीर बनाया है, अभी मैं रखूंगी। जय श्री राम। अरे आप पे भाव की अरे प्रभु के जय श्री राम। आपल्या बरोबर वसईमध्ये डीजी नगर मध्ये जे आहेत देशभरात जे उत्सव मनवण्यात येत आहे। आज देशभरात तर उत्सव चालूच आहे, परंतु तुम्ही पाहत आहात की वसईमध्ये देखील हा उत्सव जोरात साजरा करण्यात येत आहे। आज आपल्या बरोबर माजी महापौर जे आहेत नारायण मनकरजी ते आपल्या बरोबर आहेत आणि ते इथे जे मंदिरामध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरात जेवण करून ते फिरत आहेत आणि सर्वांना शुभेच्छा देत आहेत। आपण जाणून घेऊयात कुठे कुठे गेलेत आणि कशा पद्धतीचा त्यांचा आनंद ते साजरा करत आहेत। काय म्हणाल त्याप्रमाणे आमच्या जीवनमध्ये परवापासून
पूर्ण वसई फिरत आहात. आज कसा माहोल तुम्ही पाहायला भेटलं तुम्हाला आणि लोकांचा काय अनुभव तुम्हाला? त्यामुळे सर्व लोकांत आनंद आहे की ठिकठिकाणी आम्ही फिरतो, मिरवणूक आलेल्या आहेत, काही ठिकाणी पूजार्चा होते. त्यामुळे या वसई परिसरातील सर्व नागरिक आहेत जे सगळे सामील झाले या सगळ्यांना या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. अजून आपल्याबरोबर एक आहेत माजी नगरसेविका आहेत हळसूरकर मॅडम, त्यांच्याकडून जाणून घेऊया हा कार्यक्रम जे आहे त्यांनी इथे आयोजित केलेला आहे. तर जाणून घेऊया कशा पद्धतीने ते काय काय कार्यक्रम इथे आयोजित केले आहेत, काय काय कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत, काय काय कार्यक्रम होते. अयोध्येला रामोत्सव स्थापना झालेली आहे. त्यामुळे देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सर्वांनी आपापल्या घरी दिवाळी साजरी केलेली आहे. प्रत्येकाने आपल्या घरी दीप लावलेले आहेत. आम्ही अष्टविनायक लेनमध्ये आमचे मी अध्यक्ष आहे, आमचे सेक्रेटरी आहेत, खजिनदार आहेत मिलनभाई, सर्वांनी मिळून हा कार्यक्रम इथे केलेला आहे. दुपारी 4 वाजता भजन आम्ही महिलांनी केलेलं आहे. आता दीप उत्सव झालेला आहे आणि लाईव्ह आरती आता आम्ही इथे सर्व लोकांसाठी दाखवणार आहोत. तर अजून आपण जे आहेत सर आहेत आपल्याबरोबर, अर्जुला सर आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया त्यांच्या काय प्रथम आमच्या विनंतीस मान देऊन माजी महापौर मानकर साहेब आणि नगरसेवक माजी नगरसेवक कल्पेश मानकर यांनी उपस्थिती दाखवली. आम्ही प्रथम सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. त्यांचे आमच्या या एरियावरती नेहमी सहकार्य असते, असं सहकार्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे. आज आपण रामाच्या मूर्तीची अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. तो क्षण आम्ही लाईव्ह आरतीमध्ये लाईव्ह प्रोग्राममध्ये बघत आहोत. फार चांगला देशाला एक नवीन संकल्पना मिळाली, त्याच्यातून रामाचं भव्य मंदिर उभं राहिलं. त्याचं सगळं श्रेय पंतप्रधानांना जात आहे. आमच्या एरियामध्ये आम्ही सर्व उत्सव साजरे करतो, सर्व धर्मियांचे उत्सव साजरे करतो आणि त्यांना सगळेजण चांगला प्रतिसाद करतात.
लाइक और शेयर और सब्सक्राइब करना, सानू को देने सारा करना।